सो आज जो आपण आहे तो आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय, दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ओके, सो याच्या अगोदर 9thला आपण लाईफ प्रोसेसेस चॅप्टर बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, ओके, एक्सक्रिटरी सिस्टीम याच्याबद्दल शिकलेलो आहोत. सो आता त्याच्यात थोडस आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे आणि मग ह्या लाईफ प्रोसेसेसचे 2 पार्ट्स आहेत, लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 आणि लाईफ प्रोसेसेस पार्ट 2. ठीक आहे. सो या चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिला जो आपला टॉपिक आहे किंवा कंटेंट जो आहे, दॅट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. सो as we know, the various organ systems are continuously performing their functions in the body, human body. Okay, so खूप सारे organ systems आपल्या बॉडी मध्ये आहेत. Okay, so there are number of organs, okay, जे की मिळून आपल्या बॉडी मध्ये सिस्टम्स फॉर्म झालेले आहे आणि या सगळ्या सिस्टम्स फॉर्म होऊन आपण म्हणतो की एक कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर फॉर्म झालेला आहे. सो या ऑर्गन सिस्टम ज्या आहेत त्या कंटिन्युअसली त्यांचं फंक्शन काय करतात, परफॉर्म करतात आपल्या बॉडीमध्ये. Okay, so along with the various systems, okay, like digestive, respiratory, circulatory, excretory and control system, okay, that is nervous system आपण ज्याला म्हणतो. So different external and internal organs are performing their functions independently. Okay, कसे फंक्शन्स करतात इंडिपेंडेंटली, मीन्स डायजेस्टिव्ह सिस्टमचं काम डायजेशनचं आहे, रेस्पिरेटरी सिस्टमचं काम रेस्पिरेशनचं आहे, सर्क्युलेटरी सिस्टमचं काम सर्क्युलेशनचं आहे. ओके, बट इंडिपेंडेंटली जरी हे यांचं काम करत असतील तरी ते कसं करतात, कम्प्लीट कॉर्डिनेशन. त्यांच्यामध्ये काय, एक कम्प्लीट कॉर्डिनेशन आहे. ओके, सपोज तुम्ही असं समजा की तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमने आज काम केलं नाही. ओके, सो तुमची सर्क्युलेटरी सिस्टीम पुढचं काम करणार नाही, कारण की सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम काय की तुमचे न्यूट्रिएंट्स जे आहेत, ओके, जे फॉर्म झालेले आहेत त्या न्यूट्रिएंट्सला प्रत्येक सेलकडे पाठवणं. ओके, म्हणजे ग्लुकोज मॉलिक्युलला ग्लायकोलिसिस साठी सेलकडे आपल्याला पाठवायचं. क्लिअर आहे ना. सो या दोघांमध्ये कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. सो हे खूप कॉर्डिनेटेड मॅनर मध्ये या सिस्टम्स काय करतात, काम करतात एकमेकांच्या. ठीक आहे. सो दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ऍक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम. सो या ज्या ओव्हरऑल सगळ्या सिस्टम्स आहेत या खूप जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये सिमिलर आहेत सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये. ओके, सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये काय आहे, इन ऑल ऑर्गॅनिझम्स दे आर मोर ऑर लेस सेम. ओके, सो दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. सो या सगळ्या ऑर्गॅनिझमला या सिस्टीम्स ओके फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी कशाची गरज आहे, they requires the energy. Okay, so आपण कुठलंही वर्क करू, कुठलंही फंक्शन परफॉर्म करू, आपल्याला कशाची गरज आहे, एनर्जीची. म्हणजे मी आता तुमच्या समोर बोलतोय याच्यासाठी पण मला कशाची गरज आहे, एनर्जीची गरज आहे. ओके, इव्हन तुम्ही बसून ऐकताय, ओके, काही नोट्स लिहून काढताय, याच्यासाठीही तुम्हाला एनर्जीची गरज आहे. ओके, हे वर्क करण्यासाठी पण तुम्हाला एनर्जीची गरज आहे. सो ही एनर्जी आपल्याला भेटते कुठून, ओके, किंवा ही एनर्जी आपण गेन कुठून करतो. So, carbohydrates, fats and lipids are the main source of this energy. मग ही एनर्जी आपण ऍक्च्युअली ऑब्टेन कुठून करतो. So this energy is obtained through carbohydrate, okay, fats and lipids. तुम्ही याला एक जरी म्हणले तरी चालेल, even proteins. Okay, so these are the main sources of the energy. Okay, and it is harvested by the mitochondria present in the cell. Okay, so या प्रोडक्ट पासून, ओके, या फूड स्टफ पासून, या न्यूट्रिएंट्स पासून आपल्या सेल मध्ये असणारी एक सेल ऑर्गॅनेली जिचं नाव आहे माइटोकॉन्ड्रिया. ओके, हे काय करतं, एनर्जी
हार्वेस्ट करायचं काम करतं. ओके, आणि एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये हे तयार करतं, तर इन द फॉर्म ऑफ एटीपी. ओके, त्याला आपण काय म्हणतो, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. सो माइटोकॉन्ड्रिया काय तयार करतं, एटीपी तयार करतं. म्हणूनच आपण माइटोकॉन्ड्रियाला काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ दी सेल. येस, पॉवर हाऊस ऑफ द सेल. कारण की ते काय करतायत, एनर्जी प्रोड्यूस करतायत इन द फॉर्म ऑफ एटीपी. ओके, सो इट इज नॉट like that only the food stuff is sufficient for energy production. ओके, जर बघायचं झालं तर फक्त हे न्यूट्रिएंट्सच सफिशियंट आहेत का एनर्जी तयार करण्यासाठी, तर नो. ओके, ओनली द फूड स्टफ इज नॉट सफिशियंट फॉर द एनर्जी प्रोडक्शन. वी रिक्वायर्स ऑक्सिजन ऑल्सो. आपल्याला कशाची गरज आहे, तर ऑक्सिजनची पण गरज आहे. मीन्स ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ एटीपी. ओके, और इवन द एनर्जी you can say. So ATP is called as energy currency of our body. So oxygen is also necessary or important for energy production. So all these, that is all these foodstuffs and oxygen are transported up to the cell via circulatory system. आता आपल्याला आपण ज्या सिस्टीम्स शिकलेलो आहोत, ओके, सो लास्ट इयर लाईफ प्रोसेसेस चॅप्टर मध्ये आपण काही सिस्टीम्स शिकलो. ओके, सो ज्याच्यामध्ये आपण म्हणलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करेल, डायजेशन करेल. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स फूड जे आहे तुमचं, दिस कॉम्प्लेक्स फूड कन्वर्टेड इन टू द सिम्पल वन. सिम्पल फूड मध्ये. ओके, सो सिम्पल फूड आपण म्हणूया ग्लुकोज. ओके, सो या ग्लुकोजला कुठे घेऊन जायचंय, सेल मध्ये. ओके, कारण की या ग्लुकोज पासूनच एटीपी तयार होणार आहे. ओके, सो याला आपल्याला सेलकडे न्यायचंय कारण की माइटोकॉन्ड्रिया सेल मध्ये आहे. ओके, आणि रेस्पिरेटरी सिस्टीम्स आपण शिकलो, ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन मॉलिक्युलचं काय केलं होतं, इंटेक केलं होतं. ऑक्सिजन मॉलिक्युलचा इंटेक केला होता. मग हा ऑक्सिजन जातो कुठे, याचं होतं काय, तेच ऍक्च्युली आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं. सो हा ऑक्सिजन पण आपल्याला एनर्जी प्रोडक्शन साठी इम्पॉर्टंट आहे, नेसेसरी आहे. सो हा ऑक्सिजन पण आपल्याला कुठे पाठवायचा आहे, सेलकडे पाठवायचा. हा पण आपल्याला सेलकडे पाठवायचा. मग यांना घेऊन कोण जाणार. ओके, ऑक्सिजन तर असणार आहे तुमच्या अल्व्हिओलायच्या तिथे. ओके, ग्लुकोज आपण म्हणूया तुमच्या इंटेस्टाईन मध्ये आहे. ओके, सो याला ईच अँड एव्हरी सेलकडे पाठवणार कोण, तर ते पाठवण्याचं काम करतं तुमच्या बॉडीमध्ये असणारी एक सिस्टीम जिचं नाव आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीमचं मेन काम आहे ट्रान्सपोर्टेशन. काय मेन काम आहे याचं, ट्रान्सपोर्टेशन. सो ऑक्सिजन असेल किंवा फूड न्यूट्रिएंट्स असतील, यांना ईच अँड एव्हरी सेलकडे ट्रान्सपोर्ट करायचं काम करतं सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लिअर आहे. सो बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम करतेच, बट त्याच्याबरोबर कोऑर्डिनेशन पण होतं बाय द कंट्रोल सिस्टीम. म्हणजे कंट्रोल कोऑर्डिनेशन कोण करतं, दिस कंट्रोल कोऑर्डिनेशन विल performed by your nervous system. Nervous system करते. Okay, so that is each life process contributes in its own way in the process of energy production. म्हणून आपण काय म्हणतो की each and every system contributes for the energy production. त्यांच्या वे मध्ये ते काय करतात, कॉन्ट्रीब्युट करतात एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी. का, कारण की हीच एनर्जी त्यांना पण यूज होणार आहे, त्या सिस्टीम्सला पण यूज होणार आहेत. ठीक आहे. सो फंक्शनिंग ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्स द एनर्जी. जे मी आता तुम्हाला सांगितलं की या लाईफ प्रोसेसेस फंक्शनिंग करण्यासाठीही काय आहे, त्यांना एनर्जीची गरज आहे. म्हणून हे आपल्या आपल्या पद्धतीने काय करतात, कॉन्ट्रीब्युट करतात एनर्जी प्रोडक्शनसाठी. ओके, सो
human and other animals consumes the fruits and vegetables. लक्षात येते की we are the heterotrophic. ओके, ह्युमन्स किंवा अदर एनिमल्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हेट्रोट्रॉप्स. ओके, हेट्रोट्रॉप्स म्हणजेच काय, डिपेंड्स ऑन अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वरती डिपेंड असतात, हेट्रोट्रॉप्स. Okay, so the humans and animals basically consumes fruits and vegetables. Okay, even they can consume the meat. Okay, meat पण consumes करतात. But if we are talking about the plants are autotrophs. Plants काय आहेत, autotrophs. It means they prepare their own food. Okay, स्वतःचं फूड ते स्वतःच तयार करतात विथ द हेल्प ऑफ वन प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. ओके, सो फोटोसिंथेसिस या प्रोसेसने ते काय करतात, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, ऑटोट्रॉप्स. सो प्लांट्स आर दी ऑटोट्रॉप्स अँड दे हॅव द ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सो सी दे प्रिपेअर their own food. Okay, म्हणून आपण त्याला ऑटोट्रॉप्स म्हणलं होतं. They utilize some of the food for themselves, whereas remaining is stored in the various parts like fruits, leaves, stems and roots etc. Okay, so आता आपण बघितलं की प्लांट्सनी स्वतःचं अन्न स्वतः तयार केलंय. ओके, स्वतःचं फूड प्रिपेअर केलंय. सो बेसिकली स्वतःचं फूड कशासाठी तयार केलं त्यांनी, फॉर देअर ओन पर्पज. ओके, सो जेवढं फूड त्यांना लागतंय तेवढं फूड ते काय करतील, स्वतःसाठी युटिलाइज करतील. आता रिमेनिंग फूड तर ते बाहेर एलिमिनेट तर करणार नाहीत. ओके, सो ते काय केलं जातं, रिमेनिंग फूड will store. ओके, रिमेनिंग फूड काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. ओके, एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं झालं तर दे प्रोड्यूस ग्लुकोज. ते काय प्रोड्यूस करतात, ग्लुकोज. ओके, अँड दिस ग्लुकोज दे आर स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. स्टार्चच्या फॉर्म मध्ये काय केलं जातं, ते फूड स्टोअर केलं जातं. सो स्टार्चला आपण अगोदरही म्हणलं होतं, इट इज कॉल्ड ॲज रिझर्व्ड फूड मटेरियल इन प्लांट्स. ओके, सो इट इज अ रिझर्व्ड फूड मटेरियल इन अ प्लांट. स्टार्च मध्ये काय केलं जातं, ते स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं. आता हे स्टोअर कुठे करतात, तर द प्लांट स्टोअर फूड इन फ्रुट्स. फ्रुट्स मध्ये स्टोअर केलं जातं. सो आपण फ्रुट्स खातो. ओके, सो फ्रुट्स मध्ये स्टोअर केलं जातं. देन दे कॅन ऑल्सो स्टोअर इन द फॉर्म ऑफ द लीव्स. ओके, सो आपण लीव्स पण खातो. ओके, सो जरी ह्युमन, ओके, ऑल्सो अदर एनिमल्स, दे डिपेंड्स ऑन द लीव्स. ओके, सो देन स्टेमच्या फॉर्म मध्ये यूज केलं जातं, स्टोअर केलं जातं. सो आपण स्टेम पण खातो. ओके, जस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर अंडरग्राउंड स्टेम, पोटॅटो. ओके, रूट्सच्या फॉर्म मध्ये पण स्टोअर केलं जातं फूड. ओके, सो रूट्स वगैरे असतात तेही आपण खातो. ठीक आहे, कंदमूळ वगैरे आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, सो तेही आपण त्या फॉर्मॅट मध्ये पण खातो. म्हणजे प्लांट सगळ्या त्याचे जे सगळे पार्ट्स आहेत, ओके, प्लांट्सचे, त्या सगळ्या पार्ट्स मध्ये काय केलं जातं, फूड स्टोअर करून ठेवलं जातं. सो वी कंझ्युम ऑल दीज व्हेरियस प्लांट मटेरियल्स. ओके, आपण हे सगळेच्या सगळे प्लांट मटेरियल्स काय करतो, कंझ्युम करतो. अँड ऑब्टेन डिफरंट न्यूट्रिएंट्स, आणि यांच्यापासून आपण काय करतो, डिफरंट न्यूट्रिएंट्स ऑब्टेन करतो, ज्याच्यामध्ये कार्ब्स पण आपल्याला भेटते, दॅट इज कार्बोहायड्रेट्स. वी गेट द फॅट, वी गेट प्रोटीन्स, विटामिन्स अँड मिनरल्स. ओके, सो हे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला या प्लांट्स कडून
भेटतात. ओके, सो बघा, जर आपण असा विचार केला की आपला बॅलन्स डाएट कसा असायला पाहिजे, तर आपल्या डाएटमध्ये या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मीन्स आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स पण पाहिजे, आपल्या डाएट्समध्ये फॅट्स पण पाहिजे, आपल्या डाएट्समध्ये प्रोटीन्स पाहिजेत, विटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. जर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर कंझ्युम करत असेल तर मग आपण बॅलन्स डाएट कंझ्युम करतो. ओके, जर तुम्ही फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही विटॅमिन्स कंझ्युमच नाही केले, ओके, सो तुम्हाला विटॅमिन डिफिशियन्सी होईल आणि विटॅमिन डिफिशियन्सीमुळे होणारे आजार तुम्हाला होतील. ओके, मिनरल डिफिशियन्सी होईल तुम्हाला. ओके, प्रोटीन्स नाही तुम्ही कंझ्युम केलं तर प्रोटीन डिफिशियन्सी होईल, कार्बोहायड्रेट्स नाही केलं तर कार्बोहायड्रेट डिफिशियन्सी होईल. ओके, फॅट्स नाही फॅट डिफिशियन्सी होईल. ओके, म्हणून आपल्याला आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ओके, आणि आपण जे रेग्युलरली डाएट करतो किंवा जेवण करतो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. सो विच फूड मटेरियल्स डू वी कंझ्युम टू ऑब्टेन दिस न्यूट्रिएंट. सो घरामध्ये जे काही आपण खातो त्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला हे मटेरियल भेटतं. ओके, सो फॉर एक्झाम्पल वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क. रोज घेता तुम्ही. ओके, फ्रुट्स आहेत, जॅगरी, शुगर केन. ओके, शुगर केन, व्हेजिटेबल्स. ओके, सो याच्या सगळ्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स आणि सगळ्या गोष्टी आपण खातो. ओके, पोटॅटोज असतील, स्वीट पोटॅटोज असतील, स्वीट मीट्स अँड सिरियल्स लाईक व्हीट, मेज, रॅगी, ज्वार, मिलेट्स, राईस एक्सेट्रा. ओके, या सगळ्यांमधून आपल्याला काय भेटतंय? कार्बोहायड्रेट भेटते. ओके, सो बिना चपाती किंवा भाकरी याच्याशिवाय जर तुम्ही जेवण करत नसाल, इव्हन राईस. ओके, असं आहे का की तुमच्या जेवणामध्ये या तीन गोष्टी जरी नाहीये, ओके, आयदर तुम्ही भाकरी खात असाल, चपाती खात असाल किंवा राईस खात असाल तर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स भेटणारच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. लक्षात ठेवा, 1 ग्रॅम कार्बवर तुम्ही कंझ्युम केलं तर त्याच्यापासून तुम्हाला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. You get the 4 kilo calorie energy. Okay, this is the same case with the proteins. Okay, proteins also gives the 4 kilo calorie energy, but lipids, लक्षात घ्या, lipids gives you the more energy. Okay, lipid जे आहे ते आपल्याला जास्त एनर्जी देतं, that is 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. ओके, आणि आपल्या बॉडीमध्ये पण एनर्जी जास्त करून स्टोअर करून ठेवली जाते लिपिड. ओके, सो लिपिड इट्स अ हाय एनर्जी मॉलिक्युल आपण म्हणू शकतो, ज्याच्यापासून आपल्याला जास्त एनर्जी मिळते. बट कार्बोहायड्रेटची अमाऊंट खूप जास्त आहे. सो कार्बोहायड्रेट इज अबंडंट इन द नेचर. ओके, कार्बोहायड्रेट काय अबंडंट इन नेचर आहे, म्हणून आपण कार्बोहायड्रेट्स वरतीच काय डिपेंड्स आहोत. वी आर डिपेंड्स ऑन द कार्बोहायड्रेट. समजलं? So let's the study the way by which this energy is obtained. So आपल्याला या चॅप्टर मध्ये हे शिकायचंय की आपण या न्यूट्रिएंट्स पासून एनर्जी कशी ऑब्टेन करतो. एनर्जी कशी ऑब्टेन करतो. So many players are seen consuming the some food stuff during the breaks of the game. Okay, so गेमच्या टायमिंगला, ओके, सो फॉर एक्झाम्पल क्रिकेट वगैरे असेल तर ब्रेकच्या टायमिंगला खूप सारे फूड स्टफ ते काय करतात, कंझ्युम्स करतात. ओके, सो काय की त्यांना त्याच्यापासून एनर्जी मिळावी. ओके, सो त्या फूड स्टफ पासून ते काय होतील, त्यांना एनर्जी मिळेल. ठीक आहे. सो या चॅप्टर मध्ये किंवा या कन्सेप्ट मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचंय की जे न्यूट्रिएंट्स आहेत, ओके, त्या न्यूट्रिएंट्स पासून आपल्याला काय करायचंय, एनर्जी प्रोडक्शन करायचंय. त्या न्यूट्रिएंट्स पासून आपल्याला एनर्जी प्रोड्यूस करायची. आणि एनर्जी प्रोडक्शन हे फक्त न्यूट्रिएंट्स वरतीच डिपेंड नाहीये, और न्यूट्रिएंट्स इज नॉट सफिशियंट फॉर द एनर्जी प्रोडक्शन. सो याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, वी रिक्वायर ऑक्सिजन ऑल्सो. आपल्याला ऑक्सिजनची पण गरज आहे. क्लिअर आहे ना. आणि अजून एक आपण याच्यामधून शिकलो ते म्हणजे एनर्जी प्रोडक्शन कुठे होणार आहे किंवा एनर्जी हार्वेस्ट कुठे होणार आहे, तर माइटोकॉन्ड्रिया
मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट याच्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन बघणार आहोत. ओके, की हाऊ दिस एनर्जी आर प्रोड्यूस. ओके.